नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक नवीन आणि मोठी योजना समोर आलेली आहे। मित्रांनो, ती योजना काय आहे तर बघा, सिंचन वाढणार, कर्ज सुविधा उपलब्ध होणार, राज्यातील 9 जिल्ह्यांत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यास मान्यता मिळालेली आहे। आता या योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, कोणकोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या 9 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत। याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने जारी केला आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पात कमी उत्पादन क्षमता, मध्यम पीक तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज वाटप असलेले देशातील 100 अक्षांकित जिल्हे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेखाली विकसित करण्याचा निर्णय घेतला। शेती उत्पादनात वाढ करणे, पिकांमध्ये विविधता वाढवणे आणि शाश्वत कृषी पद्धतीचा पुरस्कार करणे, ग्रामपंचायत आणि तालुका पातळीवर साठवणूक क्षमता वाढविणे, सिंचन सुविधांमध्ये वाढ करणे आणि अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत। सदर योजना 5 वर्षाच्या कालावधीसाठी केंद्र आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे राबविली जाणार आहे। केंद्र सरकारने निश्चित केलेल्या देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे। सदर जिल्ह्यांत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबविण्यास मान्यता देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। राज्य धनधान्य कृषी योजना समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिव काम पाहतील, तर जिल्हा धनधान्य कृषी योजना समितीचे अध्यक्ष हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील। तसेच राज्य धनधान्य कृषी योजना समितीची कार्यक्षमता तर मित्रांनो, एक जिल्ह्यांनी तयार केलेला जिल्हा कृषी आराखडा हा परिपूर्ण असल्याबाबत खात्री करून जिल्हा कृती आराखड्यामध्ये प्रोडमध्ये एकत्रीकरण केलेल्या सर्व योजनांचा म्हणजेच योजनांना पुरेसा निधीचे सुनिश्चितीकरण करणे, वेळेवर निधी वितरित करणे व सर्व विभागांमध्ये अभिसरण सुनिश्चित करणे। नंबर 2, जिल्ह्यांनी योजनांमध्ये निविष्ठान व्यतिरिक्त विपणन आणि मूल्यवर्धन या बाबींचा समावेश असेल, परंतु राज्य विभागांनी विशेषतः या जिल्ह्यांमधील उत्पादनांच्या विपणन, ब्रँडिंग आणि मूल्यवर्धनाला सहाय्य करणे अपेक्षित आहे। नंबर 3, जिल्हा धनधान्य योजना समितीने तयार केलेल्या जिल्हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक सविस्तर आढावा घेऊन संनियंत्रण करणे आणि नंबर 4, क्षेत्रीय स्तरावरील पदे भरल्याबाबत, निधी वेळेवर वितरित होत असल्याबाबत आणि सर्व यंत्रणांचे जिल्ह्याला आवश्यक सहकार्य मिळत असल्याबाबत खात्री करणे। नंबर 5, आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांच्या वार्षिक योजना संबंधित विभागांनी प्रत्येक योजनेच्या वार्षिक योजनेमध्ये समाविष्ट केल्याबाबतची खात्री करणे। नंबर 6, सदर योजनेसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील नमूद जबाबदाऱ्यांनुसार तसेच केंद्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार कामकाज होत असल्याबाबतची खात्री करणे।